नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे जी.के स्पर्धा परीक्षा मराठी। तर मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत रेल्वे ग्रुप डी च्या मेगा भरतीबद्दल, जी की आत्ताच अनाउन्स झालेली आहे आणि ज्यामध्ये 32,000 पेक्षा देखील जास्त पदे उपलब्ध आहेत। आपण या व्हिडिओमध्ये या पदांबद्दलची जी भरती प्रक्रिया आहे ती, एग्जाम क्रायटेरिया जो असणार आहे तो, पात्रता, वयोमर्यादा आणि सिलेबस या सर्व गोष्टी बघणार आहोत। तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा व इतर सर्वांपर्यंत देखील पोहोचवा। चला तर मित्रांनो, मग सुरू करूया आपण। रेल्वे ग्रुप डी च्या सिलेक्शन प्रोसेसचा अभ्यासक्रम आपण आता बघत आहोत आणि जे काही त्याची पात्रता, एकूण जागा वगैरे आहेत ते आपण बघूया। यामध्ये एकूण जागा असणार आहेत 32,438। यामध्ये शैक्षणिक पात्रता जी असणार आहे ती 10वी पास असणार आहे। यामध्ये एकूण 4 पदे सध्या त्यांनी दिलेले आहेत, ज्यामध्ये पहिला आहे असिस्टंट, दुसरं म्हणजे पॉइंट्समॅन, तिसरं ट्रॅकमॅन आणि चौथं म्हणजे ट्रॅक मेंटेनर। वयोमर्यादा यामध्ये जे दिलेले आहे ते 18 ते 36 वर्षे दिलेले आहे। आणि मित्रांनो, जे स्टँडर्ड एलिजिबिलिटी जे असते, वयामध्ये सूट दिलेली असते SC, ST आणि OBCला, ती याला देखील लागू होणार आहे। म्हणजे SC आणि ST धारकांना 5 वर्षे सूट, म्हणजे त्यांची जी अप्पर एज लिमिट असणार आहे ती 41 वर्ष एवढी असणार आहे। आणि OBC धारकांसाठी 3 वर्षे सूट, म्हणजे त्यांची अप्पर एज लिमिट जी असणार आहे ती 39 वर्ष एवढी असणार आहे। यामध्ये जी अर्जाची फीस आहे ती जनरल, OBC आणि EWS धारकांसाठी 500 रुपये एवढी असणार आहे। SC, ST, एक्स सर्व्हिसमॅन, ट्रान्सजेंडर, EBC आणि महिलांसाठी केवळ 250 रुपये एवढी अर्जाची फीस असणार आहे। हा जो भरती प्रक्रियेचा फॉर्म आहे तो फिलअप करण्यासाठी जी अंतिम तारीख यांनी सध्या दिलेली आहे RRB तर्फे, ती आहे 22 फेब्रुवारी 2025। पण मित्रांनो, लवकरात लवकर हा फॉर्म तुम्ही भरून घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मर्जीचे आणि जवळपासचे जे तुम्हाला सोयीस्कर ठरेल असे परीक्षा केंद्र मिळू शकेल। यामध्ये असं असतं की जो पहिले फॉर्म फिलअप करेल त्याला त्याच्या ऐच्छिक परीक्षा केंद्र दिले जाते। सोबतच मित्रांनो, या अर्जाला सुरुवात जी आहे ती 23 जानेवारी 2025 पासून झालेली आहे, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हा फॉर्म फिलअप करा। चला तर आपण पुढची माहिती बघूया मित्रांनो। या पेपरसाठी जी सिलेक्शन प्रोसेस आहे त्यामध्ये 3 स्टेजेस दिलेल्या आहेत। पहिली म्हणजे CBT, म्हणजे एक एक्झाम असते मित्रांनो, आणि ही एक्झाम प्रत्येक पदांसाठी गरजेची आहे। स्टेज 2 म्हणजे फिजिकल, ज्यामध्ये तुमची शारीरिक चाचणी होणार आहे मित्रांनो। स्टेज 3 म्हणजे मेडिकल आणि डॉक्युमेंट चेकिंग। जर तुम्ही पहिल्या दोनही ज्या प्रोसेसेस आहेत, स्टेज 1 आणि स्टेज 2, ज्यामध्ये पेपर आणि फिजिकल जर तुम्ही पास कराल तर तुम्हाला मेडिकल आणि डॉक्युमेंट चेकिंगसाठी स्टेज 3 मध्ये बोलवले जाते मित्रांनो। पुढे आपण बघूया। यामध्ये एक इम्पॉर्टंट नोट ही आहे मित्रांनो की याआधी ग्रुप डी मध्ये केवळ ITI धारक अर्ज करू शकत होते, पण यावर्षी हे नियम बदललेले आहेत। यामध्ये जवळपास 14 पदे असतील। सर्व पदासाठी 10वी वाले अर्ज करू शकता। सिलेक्शन प्रोसेस सुरुवातीला CBT 1 ही लेखी परीक्षा होते आणि नंतर फिजिकल होते मित्रांनो। म्हणजे की या भरतीच्या अगोदरपर्यंत जी कोणती RRB साठी ग्रुप डी ची भरती निघायची त्यामध्ये केवळ ITI धारकच अप्लाय करू शकत होते, पण यावेळी RRBने तो नियम बदलून 10वी पास असलेल्या उमेदवारांना देखील यामध्ये संधी देण्याचे ठरवले आहे मित्रांनो। त्यामुळे ही संधी तुम्ही गमावू नका। हा जो जॉब असणार आहे हा केंद्र शासनाच्या अंडरमध्ये असणार आहे आणि ही परमनंट भरती आहे मित्रांनो। ही कुठल्याही प्रकारची टेम्पररी भरती नसणार आहे, त्यामुळे तुम्हाला चांगली संधी चालून आलेली आहे। सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने याचा फॉर्म भरा आणि अभ्यासाला लागा आणि आपलं भविष्य सिक्युअर करा। आपण आता पुढची माहिती बघूया, जी की स्टेज 1 CBT एक्झाम आहे। यामध्ये परीक्षेबद्दलची आपण सर्व माहिती बघूया मित्रांनो। यामध्ये परीक्षेचे एकूण विषय खालीलप्रमाणे असतील: विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि जनरल नॉलेज, असे एकूण मिळून यांचे 100 मार्काचा तुमचा पेपर असेल। परीक्षेची टाईप जी असेल ती MCQ टाईप असेल। भाषा मराठी किंवा इतर भाषा जी कोणती तुम्ही फॉर्म फिलअप करताना निवडाल त्या भाषेमध्ये तुम्ही पेपर देऊ शकता। परीक्षेचा जो कालावधी असेल तो 90 मिनिटे एवढा असणार आहे। निगेटिव्ह मार्किंग इथे असणार आहे मित्रांनो 1/3 प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी। म्हणजे समजा जर तुमचे 3 प्रश्न चुकले तर तुमचा 1 मार्क हा कट करण्यात येईल मित्रांनो। आणि परीक्षा केव्हा होईल, म्हणजे जी तुमची एक्झाम डेट असेल ती तुम्हाला अर्ज केल्यानंतर ईमेलद्वारे कळवण्यात येते मित्रांनो। चला तर आपण पुढची माहिती बघूया। यामध्ये जे महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र आहेत त्याबद्दल आपण एक नजर टाकूया मित्रांनो। यामध्ये अहिल्यानगर, अकोला, अमरावती, पंढरपूर, परभणी, पिंपरी चिंचवड,
पुणे, रायगड, रत्नागिरी, संगमनेर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ एवढी परीक्षा केंद्रे उपलब्ध आहेत मित्रांनो. चला तर आपण आता स्टेज 2 बघूया, जे की आहे फिजिकल. म्हणजे जे कोणी उमेदवार पहिली स्टेज म्हणजेच रिटन एक्झामिनेशन पास करतील त्यांना फिजिकलसाठी बोलवलं जाईल. यामध्ये आपण बघूया मुलांसाठी 35 किलो वजन घेऊन रनिंग 100 मीटर 2 मिनिटांच्या आत आणि जी नॉर्मल रनिंग असते 1000 मीटर 4 मिनिट आणि 15 मिनिटांच्या आत. मुलींसाठी बघूया 20 किलो वजन घेऊन रनिंग 100 मीटर 2 मिनिटांच्या आत आणि जी नॉर्मल रनिंग असते ती 5 मिनिटं 40 सेकंदाच्या आत 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर कंप्लीट करायचं. मित्रांनो, यामध्ये इम्पॉर्टंट नोट ही आहे की फिजिकलसाठी मार्क्स नाही आहे, ही केवळ पात्रता परीक्षा आहे. म्हणजे यातील इव्हेंट्स केवळ दिलेल्या वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. जसं की मित्रांनो मी आता वरती सांगितलं, मुलांसाठी 100 मीटर जे आहे 35 किलो वजन पाठीवरती घेऊन ते 2 मिनिटांच्या आत त्यांना कंप्लीट करायचं आहे. मग ते 2 मिनिटांच्या आतही किती जरी आले तर त्याचा काही फरक पडत नाही, फक्त ते 2 मिनिटाच्या क्रॉस झाले नाही पाहिजे. त्यांनी फक्त ही क्वालिफिकेशनसाठी केलं पाहिजे. सेम मुलींसाठी देखील. चला तर आपण पुढे बघूया मित्रांनो. आणि मेडिकल डॉक्युमेंट चेकिंग स्टेज 3 याबद्दल आपण आता माहिती बघूया. सिलेक्शन प्रोसेसमध्ये सर्वात शेवटी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल चेकिंग होते व यानंतर फायनल यादी जाहीर होते. ज्या कोणा उमेदवारांची वरच्या दोन्ही स्टेजेस कंप्लीट झाल्या असतील त्यांना मेडिकल आणि डॉक्युमेंट चेकिंगसाठी बोलवले जाते व त्यानंतर त्यांची जी फायनल मेरिट लिस्ट असते ती जाहीर होते मित्रांनो. आता आपण CBT 1 जी की पहिली स्टेज होती या भरती प्रक्रियेची, त्याचा अभ्यासक्रम आपण आता बघूया मित्रांनो. यामध्ये सर्व पहिले आपण बघूया विज्ञान, जो की असतो 25 मार्कासाठी. सामान्य विज्ञानमध्ये 10वी वर्गातील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवन विज्ञान वरील प्रश्न राहतील. म्हणजे मित्रांनो, जो कुठलाही अभ्यास आपण 10वी पर्यंत शिकलेला आहे सामान्य विज्ञानमध्ये, जो की भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री आणि जीवन विज्ञान म्हणजे बायोलॉजी यावरील प्रश्न तुम्हाला तिथे असतील, जे की 25 मार्कांसाठी असतील. आपण आता बघूया गणित. गणित असणार आहे 25 मार्कांसाठी, ज्यामध्ये संख्या प्रणाली, बॉड मास, दशांश, अपूर्णांक, LCM, HCF, टक्केवारी, गुणोत्तर प्रमाण अशा सर्व ज्या बेसिक्स न्यूमरेसीच्या कॉन्सेप्ट असतात त्या यामध्ये आहेत, ज्या की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो. तसेच गणित हा 25 मार्कांसाठी एकूण असणार आहे. त्यामुळे बरेच जण म्हणतात की आम्हाला गणितमध्ये अडचण जाते. मित्रांनो, पण जर तुम्हाला ही पोस्ट हवी असेल तर तुम्हाला गणिताकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तुम्हाला त्याचा प्रॉपर अभ्यास करावा लागणार आहे. बुद्धिमत्ता चाचणीचे जे असेल ते 30 मार्कांचे प्रश्न असतील. यामध्ये संख्या मालिका, दिशानिर्देश, वर्णमाला मालिका, क्रमांकन, कोडिंग, डिकोडिंग, रक्तसंबंध, वयावरील समस्या, आरशातील प्रतिमा, घन व फासे, आकृती मॅट्रिक्स, आकार रचना इत्यादी जे बेसिक बुद्धिमत्ताच्या कॉन्सेप्ट्स असणार आहेत त्या इथे तुम्हाला पेपरमध्ये असतील मित्रांनो. त्याचा देखील तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. व्यवस्थित जर तुम्ही पेपरचं नियोजन केलं तर हा पेपर काढणं एवढं अवघड नाही मित्रांनो, कारण की जे सर्व गोष्टी आहेत या 10वी बेस असणार आहेत. चला तर आपण पुढे बघूया. सामान्य ज्ञान आणि जनरल नॉलेज, जो की शेवटचा विषय असणार आहे या पेपरचा, ज्याचे 20 मार्कांचे प्रश्न असतील. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी, भारतातील स्मारके आणि ठिकाण, खेळ, भारतीय कला आणि संस्कृती, भारतीय साहित्य, राजकारण, इतिहास, भौतिक, समाज आणि आर्थिक भूगोल, जगाचा आणि भारताचा दोन्ही, भारताच्या अंतराळ आणि अणु कार्यक्रमासह सामान्य वैज्ञानिक तांत्रिक विकास, मोठ्या प्रमाणावर भारत आणि जगाशी संबंधित पर्यावरणीय समस्या, भारतीय अर्थव्यवस्था, भारत आणि जगातील प्रसिद्ध व्यक्ती, प्रमुख सरकारी कार्यक्रम आणि भारतातील महत्त्वाच्या सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील संस्था, जसं की इस्रो वगैरे ज्या काय असतात भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील संस्था, यांचा अभ्यास जो आहे तो तुम्हाला सामान्य ज्ञान आणि जनरल नॉलेजच्या पेपरमध्ये येऊ शकतो मित्रांनो. या PDF ची जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देतो. तिथे जाऊन तुम्ही याचा सविस्तर अभ्यास करा आणि लवकरात लवकर हा फॉर्म फिलअप करा. चला तर मग मित्रांनो, भेटूया अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओसोबत. तोपर्यंतसाठी धन्यवाद.